मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदी म्हणते मला आतमध्ये तर जायला हवं. आता तेथे असणारी कुंडी ती घेते आणि पटकन खिडकीची काच फोडते. तेव्हा तिच्या हाताला ती थोडी काच लागते, हातामधून रक्त येत असतं. तेव्हा कशीबशी आता ती खिडकीची कडी उघडते आणि आतमध्ये उडी टाकते आणि अरविंदला उठवत बाबा तुम्हाला काय झालं असं म्हणते. त्यावरती आता सुधाचा देखील खूप आवाज येत असतो, अहो कडी उघडा, तुम्हाला झालं तरी काय. तेव्हा आनंदी पटकन आता दरवाजाची कडी उघडते, सुधाला आतमध्ये घेत म्हणते आई पहा ना बाबा बेशुद्ध झाले आहेत, बेशुद्ध पडले आहेत, काय झालं असेल. दोघीही आता खूप घाबरलेले असतात आणि त्या दोघीही अरविंदला उठवण्याचा प्रयत्न करत असतात, पण काहीच हालचाल होत नसल्यामुळे त्या दोघींच्या अंगाचं पाणी होतं. आता ती म्हणते की बाबांना अगोदर आपण बेडवर ठेवूयात. सुधा हो असं म्हणते. अरविंदला आता त्या दोघीही बेडवर झोपवतात. तर डॉक्टरांचा फोन आहे का तुमच्याकडे असं आता आनंदी विचारते. सुधा म्हणते की हो धरा हा फोन घे. आनंदी पटकन डॉक्टरांना फोन करून सांगते की आमचे बाबा बेशुद्ध पडले आहेत, तुम्ही पटकन इकडे या. तेव्हा आता डॉक्टर ठीक आहे असं म्हणतात आणि फोन ठेवतात. तर आता आनंदी अरविंदांच्या टाकते जेणेकरून ते शुद्धीवर येतील, परंतु आता ते शुद्धीवर येत नाही. तेव्हा सुद्धा खूप घाबरते आणि आनंदीकडे पाहतच राहते. दुसरीकडे आता कॅफेमधून सार्थक आणि त्याचबरोबर रेश्मा हे दोघेही निघालेले असतात. सार्थक म्हणतो मी तुला ड्रॉप करतो. रेश्मा म्हणते हो चालेल. त्यानंतर आता समोर काही माणसांचा खूप आवाज येतो. तर ती माणसं आता मनोजला खूप मारत असतात. मनोजने खूप दारू प्यायलेली असते. तेव्हा तो म्हणत असतो की मी कुणाचं ऐकणार नाही. तर ती माणसं म्हणत असतात अरे तुला लाज वाटते का, तू दारू पिऊन आमच्या गाडीसमोर येतो, काही झालं असतं बरं वाईट तर आम्हाला पोलीस स्टेशनचा रस्ता पाहावा लागला असता. सार्थकच्या कानावर हे बोलणं पडतं. तो म्हणतो अगं रेश्मा हा आवाज तर ओळखीचा वाटतो, मी जाऊन पाहतो. रेश्मा म्हणते काही गरज नाही, पण सार्थक आता पुढे जातोच. तिथे बघ्यांची खूप गर्दी झालेली असते. त्या गर्दीतून वाट काढत मनोजपर्यंत सार्थक पोहोचतो आणि त्या माणसांना बाजूला करत म्हणतो की शांत बसा जरा. तो मनोजला विचारतो तुम्ही ड्रिंक्स केलं का आणि इथे असं तमाशा काय घालताय. त्यावरती मनोज म्हणतो तुला काय करायचं आहे रे सार्थक, गप्प बस तू असं म्हणून आता तो गर्दी केलेल्या माणसांवर हात उचलत असतो. इकडून रेश्मा सर्व तमाशा पाहते आणि गालातल्या गालात हसत असते. सार्थक मनोजला शांत करतो, परंतु मनोज आता सार्थकलाच उलट बोलू लागतो आणि त्या माणसांना तेथून जायला सांगतो. तर सार्थक म्हणतो चला मी तुम्हाला घरी सोडतो. त्यावरती आता तो म्हणतो काही गरज नाही कुणाच्या मदतीची, मला जे भोगायचे ते मला भोगू द्या. तो रिक्षावाल्याला थांबवतो आणि लगेच रिक्षात बसून तेथून जातो. आता सार्थकला या गोष्टीचं खूप टेन्शन येतं. रेश्मा हसतच सार्थककडे येत ला विचारू लागते काय झालं सार्थक. त्यावरती सार्थक म्हणतो काही नाही, मनोज दादाने ड्रिंक्स केलं होतं, पण एक गोष्ट लक्षात ठेव रेश्मा, हे कुणालाच कळता कामा नये, आपल्या दोघांमध्येच ठेव आणि खास करून आनंदीला. तेव्हा ठीक आहे तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतोस, मी आनंदीला काही सांगणार नाही असं आता रेश्मा म्हणते. सार्थक आता पुढे जातो. तर रेश्मा गालातल्या गालात हसत म्हणते की मला जे करायचं आहे ना सार्थक ते तर मी करणारच आहे. दुसरीकडे आता डॉक्टर घरी आलेले असतात. ते म्हणतात की बीपी लो झाला होता, बरं झालं वेळेवर तुम्ही कॉल केलात आणि मी आलो नाही तर गंभीर काहीतरी झालं असतं. यांनी जर वेळेवर काही ॲक्शन घेतली नसती तर. तेव्हा सुधाला आता बरं वाटतं. ती आनंदीकडे पाहतच राहते. मग त्यानंतर डॉक्टर तेथून जातात आणि काही औषधं आणायला देखील सांगतात. तेथे आता वृंदा आणि अक्षू या दोघीही येतात. त्या दोघीही घाबरलेल्या असतात आणि काय झालं विचारतात. तेव्हा यांचा बीपी लो झाला होता असं आता सुधा म्हणते. तेव्हा आनंदी म्हणते की आई द्या माझ्याकडे ती चिठ्ठी, मी पटकन औषधं घेऊन येते बाबांची. त्यावरती सुधा आता तिच्या हाताकडे पाहत राहते आणि विचारते तुझ्या हाताला हे काय झालं. आनंदी म्हणते काही नाही, थोडं खरचटलंय. त्यावरती अक्षू म्हणते काय झालं आनंदी वहिनी, अगं सांग ना आम्हाला. तर आता आनंदी सांगू लागते काही नाही, मगाशी खिडकीची काच जेव्हा मी फोडत होते ना तेव्हा थोडी ती काच लागली. तर आता सुधा म्हणते त्याला मलम लावून घे. आता सुधाचं हे काळजीचं बोलणं ऐकून इकडे वृंदा आणि शलाकाचा पूर्णपणे जळफळाट होऊ लागतो की ही सुधा एवढी प्रेमाने आनंदीबरोबर बोलतेच कशी काय. दोघेही एकमेकींकडे लगेच पाहू लागतात. तर दुसरीकडे मनोज आता घरी येतो आणि सर्वांना खूप बोलतो. म्हणतो की त्या सार्थकला काय वाटलं काय त्याला, माझ्याकडे पैसे नाही आहेत का, तो मला म्हणत होता मी तुम्हाला रिक्षाने घरी सोडतो म्हणून, त्याला काय वाटलं मी भिकारी आहे का, तो स्वतःला कोण समजतो असं म्हणून तो सार्थकला आता खूप काही बोलू लागतो. त्यावरती लीना, मालती आणि त्याचबरोबर अण्णा त्याला गप्प राहायला सांगतात. तरीही तो गप्प राहतच नाही. तो म्हणतो ऑलरेडी मीच भिकेला लागलोय तर काय आहे, लोक मला भिकारीच समजणार ना. अण्णा म्हणतात जीभ सांभाळून बोल जरा.
जरा, अरे तुला झाले तरी काय? आणि सार्थक सरांना अशी अरेतुरीची भाषा वापरू नकोस. त्यांनी आपल्यासाठी काय केलंय आणि त्यांच्या नात्याचा तरी मान राख. तुझ्या बहिणीचा तो नवरा आहे, ही गोष्ट तू लक्षात ठेव. त्यावरती मला कोणाशी काही घेणं देणं नाही असं म्हणून मनोज रागातच आता आतमध्ये जातो. लीना देखील त्याच्या पाठोपाठ जाते. त्यावरती मालती म्हणते, बिचाऱ्या सार्थक सरांना काय वाटलं असेल, आपला मनोज असा का वागतो मला कळतच नाही. आपल्या आनंदीला काही त्रास व्हायला नको. सार्थक सरांनी आनंदीला जर काही सांगितलं, काही बोलले तर मग? त्यावरती अण्णा म्हणतात, तू काळजी करू नको मालती त्याची. अगं आपले सार्थक सर खरंच खूप वेगळे आहेत, सर्वांपेक्षा वेगळे, म्हणून तर मला काही चिंता नाही. अगं ते कधीही असं राग व्यक्त करणार नाही आनंदीवर माहेरच्यांचा, असं म्हणून आता त्यांना खात्री असते की सार्थक सगळं काही समजून घेईल. तेवढ्यातच आता अण्णांच्या मोबाईलवर सार्थकचा फोन येतो. सार्थक म्हणतो, अण्णा मी नेहमीच्या टपरीवर आहे, मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे. त्यावरती अण्णा म्हणतात, अहो मनोजने जे काही केलं ते. त्यावरती सार्थक म्हणतो, तुम्ही या, आपण बसून बोलूयात. तेव्हा ठीक आहे असं अण्णा म्हणतात. मग आता मालती म्हणते, बापरे सार्थक सरांनी तर भेटायला बोलवले, काही बोलले तर दुसरीकडे आता अरविंद शुद्धीवर आलेले असतात. आनंदी म्हणते, अहो काय बाबा, अहो असं तुम्ही दार आतून का लावून घेतलं आणि तुम्हाला नक्की काय झालं होतं? ते म्हणतात, अगं मी पत्ते जुळवण्याचा प्रयत्न करत होतो, मला बदामच सापडला नाही, मग माझी चिडचिड झाली, अचानक डोकं जड झालं आणि चक्कर आली. आनंदी म्हणते, पण याची गरज होती का बाबा? त्यावरती शलाका हे सर्व बोलणं ऐकते आणि लगेच चुगली करण्यासाठी किचनमध्ये जाते. तिथे वृंदा आणि सुधा बोलत असतात. वृंदा म्हणते, झालं ना तुझं आता? अगं त्या आनंदीच्या जखमेवर तू का मलम लावायला सांगितला? ते झालंच असतं ग, पण तू लगेच पाघळली. त्यावरती सुधा म्हणते, अगं तिला लागलं, तिच्यामुळे यांचा जीव धोक्यात होता तो टळला. शलाका तेथे येत म्हणते, अगं काकांचा जीव धोक्यात गेला ना, ते पण आनंदीमुळेच. आता पत्त्यांचा नाद कुणी लावला काकांना? तिनेच ना, मग तिच्यामुळेच हे सगळं काही झालं. त्यावरती सुधा म्हणते, तुला म्हणायचंय काय? तेव्हा काका जेव्हा पत्ते जुळवण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा त्यांना बदाम सापडला नाही, म्हणूनच हे सगळं काही झाल्याचं शलाका आता चुगली करते. आणि शलाका आता सुधाला पटवून देण्याचा प्रयत्न करत असतात की हे सगळं काही आनंदीमुळे झालं आहे, तिनेच हा पत्त्यांचा खेळ भाऊजींना शिकवला आणि मग त्यामुळेच भाऊजी एवढे पॅनिक झाले. आणि अजून एक गोष्ट, आनंदीने हे सगळं काही मुद्दाम घडवून आणलं असेल, घरात कुणी नव्हतं त्याचा फायदा घेऊन. तुझ्या गुडबुक्समध्ये तिला यायचं होतं आणि ती आली, तू लगेच तिच्या जखमेवर मलमसुद्धा लावायला सुरुवात केली. खेळामध्ये आनंदी तर तरबेजच आहे असं आता शलाका म्हणते. त्यावरती आता वृंदा म्हणते, तिने आपल्या जखमेवर मीठ चोळलं आहे सुद्धा, हे तू लक्षात ठेव. त्यावरती सुद्धा आता विचार करू लागते. दुसरीकडे अण्णा आणि सार्थक एकमेकांना भेटलेले असतात. तेव्हा सार्थक आता मनोजबद्दल सगळं काही सांगतो. अण्णा खाली मान घालून आपले बसलेले असतात. ते म्हणतात, सॉरी सार्थक सर, आमच्या मनोजमुळे तुम्हाला खूप ऐकावं लागलं, तुम्ही ऑलरेडी आमच्यासाठी खूप काही केलंय, तरी मनोज तुम्हाला असं बोलतोय. त्यावरती आता त्यांना नक्कीच काहीतरी टेन्शन असेल. आणि आनंदीचा भाऊ तो माझा भाऊ, आनंदी माझी बायको आहे ना, मग तिच्यासाठी काहीतरी करणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून सार्थक म्हणतो, तुम्ही काहीही गिल्टी वाटून घेऊ नका, कारण मनोज दादाला मी समजावतो, तेव्हा आनंदीला यातलं काही समजायला नाही पाहिजे. सार्थक म्हणतात, मी तुम्हाला तेच म्हणणार होतो. तेव्हा मनोज दादाला या परिस्थितीतून आपण नक्कीच बाहेर काढूयात असं आता सार्थक म्हणतो. दुसरीकडे आनंदी आता अरविंदकडे चाललेली असते. तेव्हा सुद्धा तिला अडवत म्हणते, हे सगळं काही तुझ्यामुळे झालं आहे, त्यामुळे तू त्यांच्या रूममध्ये जायचं नाहीस. आनंदी म्हणते, असं का बोलताय हो आई? हो त्या गेममुळे स्मरणशक्ती सुधारत चालली आहे. तेव्हा सुद्धा म्हणते, नाही जायचं म्हटलं ना. त्यावरती आता सार्थक तेथे आलेला असतो आणि सर्व बोलणं ऐकतो. त्याला वाईट वाटतं. इकडे आनंदी रूममध्ये जाऊन रडत असते. सार्थक तेथे येतो आणि विचारतो, काय झालं? तेव्हा ती म्हणते, हे सगळं काही माझ्यामुळे झालं आहे. सार्थक म्हणतो, तुमच्यामुळे नाही, अहो तुमच्यामुळे उलट बाबांचा जीव वाचला आहे. माझे घरचे तुमच्याबरोबर जे काही वागले त्याबद्दल मला माफ करा असं म्हणून तो आता हात जोडतो. तर ती म्हणते, सर तुम्ही असे हात जोडू नका असं म्हणून ती त्याच्या हातावर आता हात ठेवते. सार्थक आता तिच्याकडे पाहतच राहतो. मग नंतर तो म्हणतो, मी तुमच्यासाठी काहीतरी आणलंय, एक जादूचा गजरा. आनंदी म्हणते, जादूचा गजरा? तेव्हा तो आता तिच्या हातात तो गजरा देतो आणि म्हणतो, प्लीज तुम्ही हा माळणार ना. तेव्हा ती आता त्याच्याकडे पाहतच राहते. तर आनंदी चेहऱ्याच्या मुलीवर हा फक्त उठून दिसेल असं सार्थक आता तिला म्हणतो आणि तेथून जातो. आनंदी त्याच्याकडे आता पाहतच राहते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये अक्षू म्हणते, मला लग्न करायचंच नाहीये. सुधा म्हणते, हे फक्त मीच ठरवणार.
त्यानंतर आता भाज्या कोण आणणार असा प्रश्न वृंदाला पडतो. तेव्हा भाज्या मी घेऊन येतो असं आता सार्थक म्हणतो. तर मी भाज्या चिरून देते असं आनंदी म्हणते. त्यावरती सुधा म्हणते, अजिबात तू भाज्यांना हात लावायचा नाहीस. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब